ली पाहिजे। श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावलेला आहे। माझे भाऊ हे निवडणुकीनंतर निघून जातील असं अजित पवार म्हणाले होते, त्यावर आता श्रीनिवास पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्यानं सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार यांनी आजच मिशी काढली पाहिजे अशा पद्धतीचा टोला श्रीनिवास पवार यांनी अजितदादा यांना लगावलेला आहे। माझे भाऊ निवडणुकीनंतर निघून जातील असं अजित पवार म्हणाले होते, आता त्यावरच त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आणि मीच सगळं शेवटी इथं तुमच्यासाठी काम करणार आहे आणि असं झालं नाही तर मी मिशी काढणार आहे। तर माझं म्हणणं आहे की हे चुकीचं विधान आहे, त्यांना आजच त्यांनी मिशी काढली पाहिजे। कारण राजू दादा आहेत, रोहित आहे, त्यांचे गाव बारामती, ते राहतात इथं आणि उलट दादा अर्धा वेळ मुंबईत असतो त्याच्या मंत्री पदाच्या कामामुळं, रणजित इथं असतो, माझा व्यवसाय इथं आहे त्यामुळे मी जाऊन येऊन असतो। पण राजू दादाचं इथं केवीकेचं काम इथं आहे, त्याचा कारखाना इथं आहे, तो तर इथला स्थानिक आहे। त्याच्यामुळं जे विधान त्यांनी चुकून केले असे आहे असं मला वाटतं। तो उद्या म्हणेल तो की मी चुकून बोलून गेलो, आणि जर खरंच तो शब्दाचा पक्का असेल तर त्यांनी आत्ताच मिशी काढायला हरकत नाही। तर आपण पाहतोय की श्रीनिवास पवार यांनी आता अजितदादा यांना टोला लगावलेला आहे। श्रीनिवास पवार यांचं हे वक्तव्य, यावरून राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली। अजित पवार यांनी आजच मिशी काढली पाहिजे असा टोला श्रीनिवास पवार यांनी अजितदादा यांना लगावलेला आहे। सध्या बारामतीमध्ये आपण पाहतोय पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीची लढत पाहायला मिळते। यामध्ये श्रीनिवास पवार हे अजितदादा यांचे सख्खे बंधू आहेत, मात्र यांनीच काकांची साथ धरलेली आहे आणि याच अनुषंगाने सध्या आपण पाहतोय अजित पवार